गणपतीच्या 3 प्रदक्षिणा लवकर मारून येईल, सगळ्यात पहिले मारून येईल, जो ही रेस ही शर्यत जिंकेल त्याला आद्य पूजेचा मान मिळेल. सगळे देवदेवते गेले, पण गणपती बाप्पांच्या मनात विचार आला, आपलं वाहन उंदीर, आपलं पोट पहिले जेवढं मोठं, मी केव्हा पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा मारू. गणपती बाप्पा केले, महादेव आणि पार्वतींपाशी त्यांची पूजा केली, आरती वाढली आणि त्यांना 3 प्रदक्षिणा मारून त्यांच्या समोर नमस्कारचा हात जोडून बसले. सगळे देवदेवते आले म्हणून लागले की देवा आद्य पूजेचा मान कोणाला. तेव्हा महादेवांनी सांगितलं गणपती बाप्पांना. सगळ्या देवांनी प्रश्न केला, हो गणपती बाप्पा आले नाही, त्यांनी प्रदक्षिणा मारली नाही, आद्याच्या पूजेचा मान कस काय त्यांना. तेव्हा महादेवांनी सांगितलं तुम्ही एवढ्यात दूर जग पाहायला गेले, गणपती बाप्पांनी इथंच जग पाहिलं, इथंच पृथ्वी पाहिली. ओ स्वयंभू जो या पृथ्वीचा चालक मालक आहे, जो विघ्न हरताय, सुख करताय, दुःख हरताय, तो आपल्या आई वडिलांमध्ये परब्रह्म पाहतो. पण आपण ज्यांच्यात परब्रह्म आहे, ज्यांच्यात आपल्याला जग आहे, ज्यांनी आपल्याला जग दाखवलं, आपण त्यांना वृद्धाश्रम मध्ये टाकतो. केवढी शोकांतिकाची गोष्ट आहे. आपल्याविषयी खरी गणपती बाप्पांविषयी भक्ती प्रेम भावना असती ना, तर आज महाराष्ट्रात 49 वृद्धाश्रम नसते. किती? 49. पण आपल्या मनात गणपती बाप्पांविषयी खरी भक्ती नाही. खरी भक्ती असली तर आपल्या आई वडिलांमध्ये पण आपल्याला काय दिसला असता, परब्रह्म. ओ ती आईसाठी आपण आई आपल्यासाठी परब्रह्म कसे सांगू का. एक पहिलीचा मुलगा असतो आणि काय खेळता खेळता तो वट्ट्यावरनं पडतो, पडल्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घुसते महाराज, त्याच्या डोळ्यात फरशी घुसल्यामुळे तो आंधळा होतो. डॉक्टर सांगतो आता हा पाहू शकणार, याचा एक डोळा गेला. आई म्हणू लागले याला दुसरा डोळा लावता येणार नाही का. तेव्हा डॉक्टर म्हणू लागले लावता येईल, पण कोण देईल. तेव्हा ती आई म्हणते मी देते ना माझ्या मुलग्याला, या माझ्या तड हाताच्या फोडासारख्या मुलग्याला मी देते. आणि काय आई आपला डोळा काढून त्या मुलग्याला देते. तो मुलगा मोठा होतो, जेव्हा शाळेत जायला लागतो, एके दिवशी तो डब्बा विसरतो. आई जाते डब्बा देवायला, तेव्हा तो मुलगा म्हणतो ए आंधळी तू कोण आहे. माझी मम्मी तर घरी आहे. ओहो जी आईने त्याला डोळा दिला तो ती जायला आंधळी म्हणतो. काय शोकांतिकाची गोष्ट आहे. आणि काय आई म्हणते अजून लहान आहे, त्याला अजून काय कळतं नाही. आई पण तेव्हा त्याला जाऊ देते. आई मोठं मन, आई त्याची ममता दाखवून तेव्हाही त्याला जाऊ देते आणि घरी जाते. आई बसते आणि एके दिवशी तो मुलगा मोठा होतो, त्याचं लग्न होतं आणि त्याची बाई त्याच्यापाशी काय सांगते काय नाही. ओ मुलगा जेव्हा लहान असतो तेव्हा तो म्हणतो आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, रे जीवनाला आकार. आई तडयंच्या उन्हात रख रख रारात, तडपत्या उन्हात अन रख रख चारानात, राहिले समाजासाठी तू या कष्टाचा काम. ओ कधी मिळेल मुठभर घात, कधी मिळेल तुला उपवास. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिलाची रे जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, मुलगा लहान असतो तेव्हा काय म्हणतो आई माझी मायेचा सागर. आणि तोच मुलगा मोठा झाला की लग्न झालं, तो मुलगा म्हणतो बायको माझी संसार चालवणारी ग. हो काय बदलते प्रकृती, काय बदलतो तो मुलगा. हो की जी आईने तिला जन्म दिला तो आईला ती विसरतो. आणि काय त्या आईला म्हणतो ए आंधळी तू कोण आहे, तू जा या घरात. आणि काय बायको आल्यावरती आईला तो घरातनं काढतो. तो म्हणतो तू राशील तर माझी नोकरानी बनून राह, आई बनून नको राहू. आजपासून माझी आई मेली जिवंत असून तो ती आईला मारतो महाराज. काय होतो मुलगा आणि काय
आई म्हणते तू कसा का ना माझा मुलगा आहे, तुला तड हाताच्या फोडासारखं वागलंय, तू मला नोकरानी म्हणून ठेव का काही का म्हणून ठेव, पण मी राहील आणि आई राहिली. पण काय महाराज ती बायकोने अजून काही सांगितलं त्या नवऱ्यापाशी, तो नवऱ्याने आईला बाहेर काढलं, हकललं महाराज. आणि आई त्या गोठ्यात राहू लागली. गोठ्यात राहिल्यानंतर आईचे शेवटचा श्वास चालू लागला. त्यावेळेस आईने सगळा दृष्टांत लिहिला की तू ज्या वेळी लहान होता वट्ट्यावरनं पडला होता लिहिला. आणि काय महाराज आई जीव सोडते, आई प्राण देते, गावाचे लोक येतात पण मुलगा येत नाही. तेव्हा एक व्यक्ती जातो आणि चिठ्ठी घेऊन दाखवते, ही घे तुझ्या आईने लिहिलेली तुझ्यासाठी चिठ्ठी. आणि काय तो मुलगा ती चिठ्ठी वाचतो आणि तेव्हा ती आई म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. हो मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, नको देऊ कशाला. नको देखावा दाऊ जगाला, उरला नाही कधी रुपया तुझाला, उरला नाही कधी रुपया तुझाला, उरला नाही कधी रुपया तुझाला. तुला पाहून डोळे लाविले तुने नाही पाणी पाजले, पाजले पाहून डोळे लाविले पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाडिले. काय तेव्हा आई म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. आणि आई मेल्यावर तो मुलगा खेत. हो ती आई गेल्यानंतर लढल्याने काय फायदा, जिवंतपणे काय करावं महाराज. त्या आईला घरात ना हाकलू नका, कारण की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ती आई महाराज. एवढंच नव्हे तर गणपती बाप्पा आई वडिलांमध्ये देव पाहता, पण आपण त्याच आई वडिलांना कुठे टाकतो, वृद्धाश्रम मध्ये. हो गणपती बाप्पा जेव्हा आपल्या इथं येतात, आपल्या इथं बसताना गणपती बाप्पांकडनं काहीतरी परिवर्तन करा. गणपती बाप्पा जसे आले ना, गणपती बाप्पांचं मुकुट आपल्याला सांगतं की गरीब असो का श्रीमंत त्याच्याकडे पाहू नका, पण आपली कर्मरेषा अशी राखा की आपल्या डोक्यावर रेषाचं मुकुट यायला पाहिजे. हो गणपती बाप्पा आले की आपण गणपती बाप्पांचा जयघोष करतो. कसा करतो, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आपण कसं गणपती बाप्पा मोरया. आपण असं का म्हणत नाही गणपती बाप्पा की जय, मोरया का म्हणतो बरं सांगतो. श्री क्षेत्र मोरगाव इथं श्री समंत रामदास स्वामींनी सुख करता दुःख करता ही प्रास्ताविक आरती लिहिली होती. आणि त्या श्री क्षेत्र मोरगाव येथे मोरया गोसावी जन्माला आले होते. ते स्वयंभू परमात्माचे अवतार होते. जो शिवाची भक्ती करतो तो शैव, जो वैष्णवांची भक्ती करतो, जो विष्णूची भक्ती करतो तो वैष्णव, तसंच जो गणपती बाप्पांची भक्ती करतो तो गाणपत्य. गाणपत्य साम्राज्यातील ते मोरया गोसावी, त्यांची एवढी कठोर भक्ती होती की काय सांगू. हो त्यांनी दिनदार मोरया मयुरेश्वरांना प्रगट केलं होतं. पण एकदा मोरया गोसावी ध्यानास्थ बसले होते आणि त्यावेळेस गुरु आले. त्यांच्या गुरुंनी सांगितलं तू इथं नको जाऊ, तू थेऊरला जा, थेऊरला चिंतामणी मोरया तुला सांगतील तू तसं कर. तेव्हा गेले थेऊरला. गेले काय, मोरया गोसावी आई वडिलांची परवानगी घेतली आणि गेले थेऊरला. थेऊरला ते त्यांच्या नित्यनेम सकाळी आंघोळ करायची, आपल्या चिंतामणीचे भजन नामस्मरण करायची, भक्ती करायची. पण एका दिवशी ते भक्ती करताना 42 दिवस समाधिस्थ झाले. किती दिवस, 42 दिवस समाधिस्थ झाल्यानंतर त्यांना 42 दिवस नंतर समाधिस्थ उतरले. तेव्हा त्यांना स्वयंभू काय दिसले, चिंतामणी दिसले. चिंतामणीने सांगितलं तू इथं नको, तू मोरगावला जा. कुठे, तुझ्या ज्या गावाला तू राहायचा त्याच गावाला तू जाय, म्हणजे मोरगावला जा. आणि मोरगावला गेल्यानंतर तू मयुरेश्वराची भक्ती कर, मी तिथं तुला पुन्हा दर्शन देईल असं सांगितलं. आणि मग पुढचे कार्य सांगेल. तेव्हा गेले मोरया गोसावी, तेव्हा मोरगावला गेले. मोरगावला त्यांच्या नित्यनेम करू लागले, मयुरेश्वराची भक्ती करू लागले. एके दिवशी काय झालं,
मोरया गोसावी स्नान करायला गेले. स्नान केल्यानंतर त्यांच्या हातात चिंतामणांची मूर्ती आली. दगडावर शिल्प काढलेलं चिंतामणांची मूर्ती आली. त्यांनी त्या मूर्तीचं मोठं मंदिर बांधलं आणि काय तिथं भक्ती करू लागले. भक्ती केल्यानंतर त्यांना डबल चिंतामणीने दर्शन दिलं आणि चिंतामणीने सांगितलं, बाळा मी तुझ्यानं प्रसन्न आहे, बोल तुझी इच्छा काय हवी. पण संत ते संत असतात, संत देवाकडनं फक्त एकाने मागतात, ह्याची दान दे का देवा तुझ्या विसर न व्हावा, किंवा ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझ्या दास. तसंच मोरया गोसावीने सांगितलं, मला काहीच नको देऊ, फक्त मला जन्मोजन्मी तुझ्या भक्त ठेव. पण देव एवढे प्रसन्न झाले होते की त्यांनी सांगितलं, मी तुला माझ्याकडनं वर देतो. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळी माझ्या नामाचा जय घोष होईल त्या त्या ठिकाणी तुझ्याही नामाचा जय घोष होईल. तेव्हापासून आपण म्हणतो गणपती बाप्पा. तेव्हापासून आपण गणपती बाप्पांच्या भक्ताचं नाव लावतो. हो गणपती बाप्पा नव्हेच तर आपण कोणाचं नाव लावतो बरं? जसं की विठ्ठलांचं नाव घेताना आपण कसं म्हणतो, पुंडली कवरदा हरी विठ्ठल. पहिलं कोणाचं नाव? भक्ताचं नाव आणि मग देवाचं नाव. एवढं मोठं तत्वाला तो देव घेऊन जातो महाराज. आणि काय गणपती बाप्पाने ती पदवी दिली आणि तेव्हापासून आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरिया. हो गणपती बाप्पा एवढे मोठे सुख करतात दुःख करताय, पण त्यांचं वाहन काय? उंदीर. उंदीर का बरं? एक क्रंच नावाचा गंधर्व होता. तो इंद्राच्या दरबारात नाचता नाचता त्याचा पाय बामन द्यायला लागतो आणि काय ते त्यांना श्राप देता, तू उंदीर होशील, तू तुरु तुरु चालणारा उंदीर होशील. आणि काय तो क्रंच नावाचा गंधर्व उंदीर होऊन जातो आणि परशुरामांच्या ऋषींच्या आश्रमावर पडतो. पडल्यानंतर तो उंदीर एवढी धूम करतो की काय सांगू. जसं की परशुरामांच्या ऋषींचे ग्रंथ खातो, पोत्या खातो, त्यांचे कपडे खातो, धान्य खातो. आणि काय तेव्हा परशुरामाचे ऋषी सांगतात की जा या उंदराला पकडा. तेव्हा सगळे विद्यार्थी मित्रमंडळ शिष्य मंडळी त्या पकडते, पण तो उंदीर का हातात येत नाही. का? तो पहिले क्रंच गंधर्व होता. तेव्हा परशुराम गणपती बाप्पांचं भजन करता आणि काय तेव्हा स्वयंभूतीचा गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पा सांगता काय झालं आणि गणपती बाप्पांना सगळा दृष्टांत सांगता. गणपती बाप्पा आपला पासा टाकता आणि त्या उंदराला पकडतात. पकडल्यानंतर तो उंदीर काय म्हणतो, मला सोडा. पण गणपती बाप्पा सोडत नाही. तेव्हा तो उंदीर गणपती बाप्पांच्या शरणांगात जातो आणि गणपती बाप्पा सांगता, बोल तुला काय वर व्हावं. पण तो उंदीर एवढा आगाऊ असतो की तो म्हणतो, देवा तुम्ही नका मला वर द्या, तुम्ही माझ्याकडनं वर घ्या, म्हणजे उंदीर गणपती बाप्पांना वर देईल असं उंदीर सांगतो. पण गणपती बाप्पा काय भक्तांच्या कोणत्या ना गोष्टी आहे हो देव. तसं गणपती बाप्पांना ऐकितलं आणि सांगितलं, तू मला वरदान देतोस ना तर मला वरदान म्हणजे तूच दे, म्हणजे तू माझा वाहन बन. आणि एक कारण असंही सांगता की मोषक नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाला गणपती बाप्पा युद्धामध्ये हरवून देता आणि हरवल्यानंतर तो शेवटची इच्छा सांगतो की गणपती बाप्पा मला तुमचं वाहन बनायचं. तेव्हापासून गणपती बाप्पांचं वाहन काय? उंदीर आहे. ओ गणपती बाप्पा आपल्या जवळ येता, पण गणपती बाप्पा आपल्या जवळ येता याचीच आपली आतुरता नसते. गणपती बाप्पालाही आपल्या जवळ येण्याची आतुरता असते. कशी येते असते बरं? पार्वतीच्या बाळा तुझ्या गड्याचं माळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या गड्यात ताशाचा आवाज आला, गणपती माझा नाचाचा आवाज आला, गणपती माझा पार्वतीचा बाळा गणपती बाप्पाने त्यांच्यापेक्षा त्यांचं नाव आवडतं, कारण की नाम गाऊ नाम देऊ नाम विठोबाच्या. आता तुम्ही म्हणशील इथं गणपती बाप्पांचं वर्णन चालू आहे, इथं विठोबा कस काय आले बरं? तुकोबरांच्या प्रमाणे तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नव्हे. काय विठ्ठल आणि गणपती वेगळे नाही का? भक्तांमुळे देवांना एवढे रूप घेणे पडले. अनंत अवतार घेसी घेसी भक्ता
बाप्पांना कोणी बसवलं? सगळ्यात पहिले गणपती बाप्पांना लोकमान्य टिळकांनी बसवलं. का? ज्या वेळेस आपले हिंदू बांधव वेगवेगळे जाऊ लागले, हिंदू बांधव एकत्र व्हायला पाहिजे, त्यासाठी तेव्हापासून लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पांची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना केली. त्यानंतर काय, आपले हिंदू बांधव गोडावू लागले. गोडा झाल्यानंतर काय, गणपती बाप्पांचा सण प्रसिद्ध झाला आणि विंचुरकर वाड्यापासून अख्ख्या महाराष्ट्रात नव्हेच तर अख्ख्या भारतात तो सण गेला. आणि काय, आता तो निस्ता सणांनी आपल्या भावना झाल्या. काय भावना झाला हो? गणपती बाप्पांच्या सांगून गेले महाराज, काय कसे येतात देव आपल्यापाशी, नाचत डोलत येतात. एवढं देवाला आपल्या जवळ येण्याची आतुरता असते हो. आपण जर गणपती बाप्पांना पाहायला गेलो की गणपती बाप्पा आपल्या जवळ येताना गणपती बाप्पांना विसर्जन करतो आपण. विसर्जन करताना ज्याची पद्धत वेगळी असते, पण गणपती बाप्पाने विसर्जन केलं पाहिजे पण पद्धतीने हो. 5दा पाण्यात गणपती वर खाली केल्यानंतर गणपती बाप्पाने विसर्जन करायला पाहिजे. पण काही लोक गणपती बाप्पांना डायरेक्ट धरणावरच टाकता. ही पद्धत चुकीची हो. याच्यावर देव आपल्यावर आनंदी होत नाही, देव आपल्यावर काय होतो, क्रोधित होतो. त्यामुळे गणपती बाप्पा आला ना, हे केल्याने महादेव आणि पार्वतींना पण राग येतो. आता जसे तुम्ही आहे आणि तुमच्या मुलग्याला जर कोणी फेकलं तर तुम्हाला राग येईल का नाही? तसं गणपती बाप्पांना जर आपण फेकतो, धरणावरनं फेकतो आणि काय लोकांच्या पद्धती बदलल्या हो महाराज. विसर्जन सोडून देताना काय सांगता, गणपती बाप्पांना बुडवायला. अहो ही पद्धत आहे का? काय बोलवा गणपती बाप्पांना विसर्जन करायला. विसर्जन करताना गणपती बाप्पांना नीट टाकावे पाणी, त्यानं तेव्हा विसर्जन होतं, नाही तर देव आपल्याला क्रोधित होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो देवाने आपल्याला नरदेव दिलाय आणि आपण त्या नरद्याचा दुरुपयोग करतोय हो. काय करावं या नरद्याचं सांगू का? देवाने चांगले हात पाय दिले, हाताने टाळी, मुखाने नाम. देवाने हात का दिले बरं? देवाची टाळी वाजण्यासाठी. पण आपण त्या टाळी वाजवावी, गोडी उभारावी, टाळी वाजवावी, गोडी उभारावी, टाळी वाजवावी, गोडी उभारावी, टाळी वाजवावी, गोडी उभारावी. पण आपण काय दुसरंच करतो महाराज. आणि एवढा सुंदर नरदेव देवापासून एका व्यक्तीला नरदेवावर शंका आली. तो गेला देऊच्या रावडात, देवाला सांगू लागला, देवा तुम्ही एवढे मोठे कान दिले पण त्या कानांना फक्त त्या एवढ्याशा खड्ड्याने, म्हणजे आपण त्या कानाच्या एवढ्याशा खड्ड्याने ऐकू येतं, तर मग ते एवढे मोठे झापडं का? तेव्हा देवाने त्याला उत्तर दिलं, जेव्हा तू म्हातारा होशील, तुला एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 दिसतील, त्यावेळेस तू डोळ्यांचा दवाखान्यात जाशील, तेव्हा तुला तो डोळ्यांचा डॉक्टर तुला काय देईल? चष्मा. तो चष्मा अटकवण्यासाठी का खोट्या टोकशील कानांना? असा एवढा सुंदर नरदेव दिला तरी लोकांना शंका आहे. आणि या नरदेवाचा काय उपयोग करा महाराज? आपल्याला नरदेव दिला तर तीर्थाला जा, काय करा? हाताने देवाची टाळी वाजवावी, मुखाने देवाचं नाम गावावे. हो गणपती बाप्पांची पूजा करतो आपण आणि एवढं श्रेष्ठत्व गणपती बाप्पांना, त्या सुख करता दुःख करताला बुद्धीच्या देवताला तुकोबर आहे प्रथम नमन करून
माता शारदांचा नमन करून गुरुरायांच्या चरणावर दंडवत घालता अभंगाच्या प्रथम चरण. नमिला गणपती माऊली